सांगू लागले, दुर्योधना पांडवांना त्यांचं राज्य देऊन दे. म्हणे जमणार नाही. बरं 5 गावं दे. म्हणे 5 गावांमध्ये 5 पांडव सुखी राहतील. जमणार नाही. 1 गाव दे. 1 गाव काय तर सुईच्या टोका एवढी पण जमीन देणार नाही. म्हणे जा, जे करायचं असेल ते करा, युद्ध करायला सांगा. भगवंत पुढे काही बोललाच नाही, कारण भगवंताचीच इच्छा होती की युद्ध करायचं, कारण पृथ्वीवरच्या पापाचा भार कमी करायचा होता ना. भगवंताला ते पटलं. दुर्योधन म्हणाला, देवा जेवण करा ना. दुर्योधन ही वृत्ती सध्याच्या समाजामध्ये, दुर्योधनाने अन्नामध्ये विष घालून ठेवलं होतं भगवंताला मारण्यासाठी. पण भगवंत म्हणाले, अरे वेड्या, अभक्तांच्या घरचं मी कधी खात नाही. जे माझ्या भक्तांना त्रास देतात त्यांच्याकडे कधी बघतही नाही. म्हणून या गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे. आपल्याकडून कोणी हरिभक्त दुखावला जातोय का, याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे, याचं चिंतन केलं पाहिजे.